पहल गोंदिया में देखने को मिली है, जहां सामाजिक न्याय विभाग और जिला सूचना कार्यालय द्वारा अनुसूचित जाति कल्याण योजनाओं की जानकारी देने के लिए 3 दिवसीय छायाचित्र प्रदर्शनी का आयोजन किया गया है। यह प्रदर्शनी शहर के प्रशासकीय इमारत परिसर में आयोजित की गई है, जिसका उद्घाटन अतिरिक्त जिलाधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार शमशेर पठान और श्रीकांत कामले के हाथों हुआ। प्रदर्शनी में सामाजिक न्याय विभाग द्वारा संचालित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाति विद्यार्थियों के लिए विशेष छात्रवृत्ति, मैट्रिक पूर्व मैट्रिक छात्रवृत्ति, दिव्यांग विद्यार्थियों के लिए छात्रवृत्ति तथा अस्वच्छ व्यवसाय में कार्यरत अभिभावकों के बच्चों के लिए छात्रवृत्ति समेत कुल 42 योजनाओं की जानकारी छायाचित्रों के माध्यम से प्रदर्शित की गई है। ये प्रदर्शनी 11 से 13 फरवरी तक प्रतिदिन सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक आम नागरिकों और विद्यार्थियों के लिए खुली रहेगी। प्रदर्शनी में पहुंचे नागरिकों ने योजनाओं की जानकारी लेकर इसे अधिक से अधिक लोगों तक पहुंचाने की बात कही। वहीं सामाजिक न्याय विभाग ने पात्र लाभार्थियों से अपील की है कि वे समाज कल्याण कार्यालय में संपर्क कर योजनाओं की विस्तृत जानकारी ले और उनका लाभ उठाएं। नमस्कार, मी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे। आपण यावर्षी अनुसूचित जातींच्यासाठी लोकांना योजनांचा लाभ व्हावा म्हणून आपण ही प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। ही प्रदर्शनी 11, 12, 13 या 3 दिवसासाठी राहणार आहे। योजना सामाजिक न्यायाच्या म्हणजे जे अनुसूचित जातीतले लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत योजनांचा लाभ घेतलेला नाही आहे त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा गोंदिया जिल्ह्यातील, त्यासाठी आपण या प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। माझं आवाहन आहे गोंदिया जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीतल्या सर्वच वर्गातील लोकांना की आपण इथे यावं आणि ही योजना वाचावी आणि आपल्यासाठी ज्या योजना असतील त्याचा लाभ घ्यावा। शून्य म्हणजे बाळाच्या जन्मापासून ते व्यक्ती असेपर्यंत, नागरिक असेपर्यंत त्यांना योजनाचा लाभ घेता येऊ शकतो। त्यामुळे आपण स्वतः घ्यावा, आपण इतरांना सांगावं की असं प्रदर्शन लागलेलं आहे आणि आपण त्याचा लाभ उचलावा आणि इतरांना पण त्याचा लाभ द्यावा, अशीच मी आवाहन करू इच्छिते। जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय गोंदिया आणि समाज कल्याण विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी प्रदर्शनी भरवण्यात आली आहे त्याचा मुख्य उद्देश हा अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या असलेल्या विविध योजनांची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे। असं लक्षात आलं की बऱ्याच योजनांची माहिती ह्या लाभार्थ्यांपर्यंत नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहत आहे। एक स्तुत्य उपक्रम, कौतुकास्पद उपक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने गोंदिया जिल्ह्यात सुरू केलेला आहे। या 3 दिवसीय प्रदर्शनीला लोकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन या योजनांची माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे मी या ठिकाणी आवाहन करतो। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया संयुक्त विद्यमाने आज सामाजिक न्याय विभागाच्या जवळपास 50 योजनांचं या ठिकाणी छायाचित्राच्या प्रदर्शनीचं आयोजन 3 दिवसासाठी प्रशासकीय भवन या ठिकाणी या गोंदिया जिल्ह्याच्या सर्व नागरिकांसाठी अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। त्या नागरिकांना या योजनांचा लाभ कशा पद्धतीने भेटतो, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, या संपूर्ण माहितीचे भित्तीपत्रक या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये आपल्याला पाहायला भेटतील। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती, अनुसूचित जातीच्या सर्व नागरिकांनी या प्रदर्शनीचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो। मी डॉक्टर बबन मेश्राम। आज या प्रदर्शनीला भेट देऊन मला अतिशय आनंद झाला। समाज कल्याणच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयांच्या सहयोगाने हे जे इथं चित्र प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे, त्यामुळे जनसामान्यांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना या ठिकाणी त्यांना दिसणार आहेत, वाचून ते लक्षात राहणार आहेत आणि फोटो काढूनसुद्धा ते आपल्याकडे ठेवू शकतात, जेणेकरून ते ज्या योजना आहेत त्याचा ते लाभ घेतील। जसं विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती असेल, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल, तसेच अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना जे शासनाचे पुरस्कार असतात, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार असेल, तर अशा प्रकारचे जे पुरस्कार त्यांना कशा पद्धतीने मिळतात, काय काय डॉक्युमेंट्स असले पाहिजे याची सर्वस्वी माहिती मिळाली आणि खरंच पहिल्यांदा हे जे प्रदर्शनी मला दिसली तर मला अतिशय आनंद झाला। सोबत माझे विद्यार्थीसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा अतिशय ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी, शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आज माहीत झाल्याने समाधान मिळाले। आम्हाला ज्या योजना माहीत नव्हत्या, नवीन योजना, ते आम्हाला योजनांची माहिती इथे झालेली आहे या प्रशासकीय इमारतमध्ये येऊन। आणि ज्या मुलींसाठी जे युजफुल ज्या योजना आहेत त्यासुद्धा आम्हाला माहीत झालेल्या आहेत। तिथं मुलींसाठी दमाई आवास योजना, शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, परदेशात शिक्षण घेण्याची जी योजना आहे ते सुद्धा आम्हाला माहिती झालेली आहे आणि पुष्कळ काही जे नवीन योजना आहेत ते आम्हाला माहीत झालेली आहेत। तिथं आज प्रशासकीय इमारत गोंदिया या ठिकाणी
योजना सामाजिक न्यायाच्या हे मल्टीमीडिया प्रदर्शन जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या वतीने जे आयोजित केलेलं आहे तर अत्यंत सुंदर असं हे प्रदर्शन आहे. 3 दिवस चालणारं हे मल्टीमीडिया प्रदर्शन आहे. यामध्ये जवळपास 50च्या आसपास सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना, ज्यामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती योजना, आवास योजना, स्वयंरोजगारासंबंधाने ज्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती दिलेली आहे. मी गोंदियामधील सर्व नागरिकांनाही आवर्जून विनंती करतो की या छायाचित्र प्रदर्शनीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत योजनांची माहिती पुरवावी ही मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो. धन्यवाद. आज गोंदियामध्ये सामाजिक न्याय व मदत विभाग व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे जी अनुसूचित जाती संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्याचं जे प्रदर्शन भरवलेलं आहे ते खरंच प्रशंसनीय आहे. याचा सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या पालकांनी, सर्वांनी लाभ घ्यावा आणि पत्रकारांना माझी विनंती की ती प्रसिद्धी करावी आणि आपल्याकडे 100% ज्या योजना आहेत त्याचा परिपूर्ण वापर करून घ्यावा आणि अनुसूचित जातीसाठी वृद्धीसाठी याचा नक्की उपयोग करून घ्यावा एवढीच माझी विनंती आहे. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें